महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची काल निवडणूक झाली। 108 पैकी 94 मतदान त्या ठिकाणी देऊन मला लोकांनी निवडून दिलेलं आहे। निश्चितपणे मी सर्व मतदारांचा आभार व्यक्त करतो। 15 वर्ष निवडणुका झाल्या नसल्या तरी 15 वर्ष आधी 2010 साली निवडणूक झाली होती आणि त्यावेळेला मला 79 मतं त्या ठिकाणी मिळाली होती 116 पैकी। त्यामुळे लोकांचा विश्वास, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव, भात, नागली, वरई, तूर, उडीद या पिकांना शासनाच्या माध्यमातून चांगला भाव दिला पाहिजे, लोकांना 2 पैसे मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे या माध्यमातून आम्ही या महामंडळामध्ये काम करत आहोत। उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये 700 रुपये क्विंटल आम्ही भाव दिला होता। आताच्या सरकारने फक्त 350 दिलेला आहे बोनस, आणि भाव आमच्या काळामध्ये 2700 रुपये होता, या सरकारच्या काळामध्ये 2160 रुपये आहे। त्यामुळे फरक समोर आहे। शेतकऱ्यांचं क्विंटल मागे जवळपास 350 रुपयाचं नुकसान बोनस मध्ये आणि भावामध्ये 500 म्हणजे 800 रुपयाचं नुकसान क्विंटल मागे केलंय। 10 क्विंटल मागे 8000, 20 क्विंटल मागे 16000 जवळपास एका शेतकऱ्याचं नुकसान करतोय आणि मोदी साहेब मात्र शेतकऱ्यांना 6000 देतात। हा दुजाभाव आहे। सातत्याने या मोदी सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे। ती फसवणूक टाळण्यासाठी या ठिकाणी ही निवडणूक मी लढलो। लोकांनी प्रचंड विश्वास दाखवला। आपण सांगितलं 108 पैकी 94 मतदान देऊन लोकांनी मला प्रचंड बहुमताने निवडून दिले। हा विश्वास साथ ठेवण्यासाठी आम्ही काम करू। मागच्या काळामध्ये व्यवहार असेल किंवा शास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले, म्हणजे अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले। आता तुम्ही संचालक म्हणून येतात, काय भूमिका? शहापूर मधल्या विद्यमान आमदाराच्या भावाला त्या ठिकाणी आरोपी केलेला आहे। कोट्यावधीचा घोटाळा आहे। आमचा भाताच्या त्या ठिकाणी चोरी झाली, गोदामं फोडली गेली, अनेक शबरीच्या योजना त्या ठिकाणी विद्यमान आमदाराच्या भावाने त्या ठिकाणी लाटून कोट्यावधीचा भ्रष्टाचार केलाय। त्याला सत्ताधारी सरकारचं संरक्षण आहे। या सगळ्या बाबी मतदारांना माहीत असून सुद्धा लोकांनी आम्हाला निवडून दिलं, कारण आम्ही सत्याच्या बाजूने आहोत। आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करतो। त्यामुळे हा जो कोट्यावधीचा भ्रष्टाचार आहे हा सरकारच्या आशीर्वादाने झालाय असा माझा स्पष्टपणे आरोप आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।